हॅलो स्टुडंट, आज आपल्याला स्टडी करायची एक्झरसाइज 1.1 मधल्या थर्ड क्वेश्चनची. क्वेश्चनमध्ये सांगितलं अन आर्मी कॉन्टिजंट ऑफ 616 मेंबर्स टू बी मार्च बिहाइंड अन आर्मी बँड ऑफ 32 मेंबर्स इन अ परेड. एका परेडमध्ये 316 मेंबर्स होते आणि जे आपल्याला 32 मेंबर्सचं एक आपल्याला बँड तयार करायचा होता, आर्मी बँड. Two groups are to march in the same number of columns. सेम नंबर ऑफ कॉलम्स होते आणि त्या कॉलममध्ये प्रत्येक कॉलममध्ये किती आहे 32 मेंबर्स आहेत. टोटल किती मेंबर्स आहेत आपल्याजवळ 616 आहेत आणि प्रत्येक कॉलममध्ये 32 मेंबर्स आहेत. सांगितलं व्हॉट इज द मॅक्झिमम नंबर ऑफ कॉलम इन विच दे कॅन मार्च. त्यांना जर मार्च करायचे असतील तर मॅक्झिमम नंबर ऑफ कॉलम्स किती तयार झालेले असतील. ज्या क्वेश्चनमध्ये मॅक्झिमम नंबर दिलेला असेल त्या क्वेश्चनमध्ये आपल्याला 616 आणि 32चा HCF काढायचं असेल आणि जर समजा इथं मिनिमम दिलेलं असेल तर त्या क्वेश्चनमध्ये काय काढावं लागेल आपल्याला LCM. सध्या इथं मॅक्झिमम नंबर ऑफ कॉलम्स दिलेले आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथं काय कॅल्क्युलेट करायचं आहे HCF. HCF कॅल्क्युलेट करण्याच्या दोन मेथड आहेत. एक आहे ती आपली नेहमीची फॅक्टराइज मेथड आणि दुसरी आहे ती युक्लिड्स फॉर्म्युला. तर सध्या आपण जे आहे ते युक्लिड्स फॉर्म्युल्याने ह्याला प्रूव्ह करणार आहेत. एक्झरसाइज 1.1 क्वेश्चन नंबर 3 बघा. आणि ह्याच्यामध्ये कोणते दोन नंबर्स आहेत 616 आणि 32. 616 इज ग्रेटर दॅन 32. युक्लिड्स मेथडमध्ये काय करतो, डिव्हिजन मेथडमध्ये 32नं 316ला पण डिवाइड करतो, 32नं 616ला पण डिवाइड करतो. 32 1 जा 32. 11 मधनं 2 गेले 9, 4 गेले 2 आणि वरून आले 6. आणि आता 32नं 7 जा, बहुतेक 9 जाणं जाईल, 9 2 जा 18, 27 + 1 28. 16 मधनं 8 गेले 8, 0 0. 8नं 32ला डिवाइड करू, 8 4 जा 32. 8नं डिवाइड केल्यानंतर आन्सर आपल्याला 0 मिळालेला आहे, त्याच्यामुळे ही मेथड रफ वर्क असेल. युक्लिड्स मेथड कशी होती, A = BQ + R. A is the dividend, B is the quotient, Q is the A is the dividend, B is the divisor, Q is the quotient and R is the remainder. मग कशाला डिवाइड केलं आपण 616ला. कशाने डिवाइड केलं होतं 32 इंटू क्वोशंट किती आला 19 प्लस रिमाइंडर किती आहे 8. आता रिमाइंडर 8 आलेला आहे, आपण डिवाइड केलं 8नं कुणाला 32ला. मग 32 झाला आपला काय डिव्हिडंड. 8ने केलेले म्हणजे 8 इंटू क्वोशंट 4 प्लस रिमाइंडर 0. कशाने डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर 0 मिळाले आपल्याला 8नं, त्याच्यामुळे HCF काय आला = 8. करेक्ट आहे. आणि मग अर्थात त्याचं आन्सर कसं लिहायचं, व्हॉट इज द मॅक्झिमम नंबर ऑफ कॉलम्स. तर काय लिहिणार, देअरफॉर द मॅक्झिमम नंबर ऑफ कॉलम्स इज किती झाले 8. मॅक्झिमम नंबर ऑफ कॉलम्स आर 8. फोर्थ क्वेश्चन घेतो आपण. यूज युक्लिड्स डिव्हिजन lemma to show that the square of positive integer is either of form 3m or 3m + 1 for some integer m. m हा कुठला तरी इंटिजर आहे आणि युक्लिड्स डिव्हिजनचा यूज करून आपल्याला स्क्वेअर ऑफ एनी पॉझिटिव्ह इंटिजर, कोणत्याही पॉझिटिव्ह इंटिजर आहे त्याचा जर स्क्वेअर केला तर त्याचं उत्तर 3m असेल किंवा 3m + 1 आहे. आता ही हिंट तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये दिलेली नसेल. एक नवीन आपल्याला हे पुट करावं लागेल, x असा इंटिजर पॉझिटिव्ह इंटिजर ज्याच्यामध्ये 3q + 1 आणि 3q + 2 असेल. ही हिंट त्यांनी दिलेली आहे, पण आपण काय घेणार युक्लिड्स मेथडनं सॉल्व करायचं असल्यामुळं युक्लिड मेथडचा फॉर्म्युला कोणता आहे, A = BQ + R. वेअर बीला काय कन्सिडर करणार आपण 3. क्यू काय असेल, क्यू ॲज इट इज असेल. आणि R = जर आपण 3नं डिवाइड करत असेल तर रिमाइंडर हा 0 असेल, 1 असेल किंवा 2 असेल. नंबर 1 घेऊत आपण, ह्याच्यामध्ये पुट करूत, पुट B = 3 अँड R = 0. जर मी B = 3 आणि R = 0 पुट करणार असेल ह्याच्यामध्ये तर A = 3q + R. पण स्क्वेअर दिलेलं आहे, सॉरी आरची व्हॅल्यू 0 आणि ए स्क्वेअर सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे इथं मी A² = काय लिहिल 3q²
ए स्क्वेअर इज इक्वल टू 9q स्क्वेअर. ह्याच्यातून 3 आपण बाजूला घेऊत. ए स्क्वेअर इज इक्वल टू 3 इंटू 3q स्क्वेअर. आता ह्या 3q स्क्वेअरला आपण पुट करायचं. पुट 3q स्क्वेअर इज इक्वल टू एम. अर्थात ए स्क्वेअर इज इक्वल टू काय होईल 3m. बरोबर आहे. आन्सर काय आलं पाहिजे होतं 3m और 3m प्लस 1. पण मी बीची व्हॅल्यू 3च ठेवल. आरची व्हॅल्यू चेंज करून काय ठेवणार आहे मी आता 1 ठेवणार आहे. पुट बी इज इक्वल टू 3 अँड आर इज इक्वल टू 1. कशामध्ये ठेवायचं आहे इक्वेशन 1मध्ये. मग ए इक्वल टू 3q प्लस आरची व्हॅल्यू 1. ए स्क्वेअर इज इक्वल टू बायनोमियल आहे त्याच्यामुळे 3q प्लस 1 होल स्क्वेअर करावं लागेल. होल स्क्वेअरसाठी ए प्लस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागेल. जो फॉर्म्युला आहे आपला ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ह्या फॉर्म्युल्याचा आपण यूज करणार आहोत. ए स्क्वेअर इज इक्वल टू 9q स्क्वेअर. 3 2 जा 6q प्लस 1 स्क्वेअर इज 1. आता ह्याच्यामध्ये ए स्क्वेअर इज इक्वल टू ह्या दोघातनं मी 3ला बाहेर काढते. तर इथे 3 3 जा 9 3q स्क्वेअर प्लस 3 2 जा 6 2q 1 ॲज इट इज. आता हे दोन मी टर्म्स काढून टाकाल म्हणून मी पुट 3q स्क्वेअर प्लस 2q इज इक्वल टू एम. अर्थात काय येईल ए स्क्वेअर इज इक्वल टू 3m प्लस 1. एकतर 3m यायला पाहिजे होतं किंवा 3m प्लस 1. आता आपण आरची व्हॅल्यू जी आहे ती 2 पुट करू. नंबर 3 पुट बी इक्वल टू 3 अँड आर इक्वल टू ए इक्वल टू 3q प्लस आरची व्हॅल्यू किती राहिली 2. पण आपल्याला क्वेश्चनमध्ये स्क्वेअर सांगितलं आहे त्याच्यामुळे ए स्क्वेअर इज इक्वल टू 3q प्लस 2 होल स्क्वेअर. तोच फॉर्म्युला यूज करेल मी. ए प्लस बी होल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर इज इक्वल टू 9q स्क्वेअर. 3 2 जा 6 2 जा 12q प्लस 2 स्क्वेअर इज 4. आता मी काय करते ए स्क्वेअर ॲज इट इज 9q स्क्वेअर प्लस 12q प्लस 4ला मी 3 प्लस 1 करते कारण आन्सर 3m किंवा 3m प्लस 1 यायला पाहिजे. आता ह्या तिघातनं मी 3ला कॉमन काढते. ए स्क्वेअर इज इक्वल टू 3 इन ब्रॅकेट 3q स्क्वेअर प्लस 3 4 जा 12 प्लस 3 1 जा 3 प्लस 1. आणि हा जो ट्रायनोमियलचा ब्रॅकेट आहे त्याला पुट 3q स्क्वेअर प्लस 4q प्लस 1 इज इक्वल टू एम. ए स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल 3m प्लस 1. परत काय झालं बघा तुम्ही 3m आन्सर आलं 3m प्लस 1 आलं 3m प्लस 1 आलं. केस 1चं आन्सर 3m, केस 2चं 3m प्लस 1, केस 3चं 3m प्लस 1. ह्या तिघांवरनं काय कळलं आपल्याला तर आपण असं लिहू शकतो देअरफॉर द स्क्वेअर ऑफ एनी पॉझिटिव्ह इंटिजर इज आयदर इन द फॉर्म ऑफ 3m और 3m प्लस 1. ओके.